हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज ना सकाळची कामे सगळी काही आवरून घेतली होती. घरातली सर्व काही कामं आवरली होती. 10 वाजले होते. आता इथे ना मी मिसळ बनवत होते. तर मिसळ कशासाठी की माझी बहीण येणार होती. तिनं माझ्यासाठी ना उडदाचे पापड बनवले होते काल. तर ते आज लगेच घेऊन येणार होती माझ्याकडं. तर त्याच्या मित्रांचा मला कॉल आला का त्यांना मला माझ्या हातची मिसळ खायची होती, का मिसळ बनव, आम्ही येतो आहे म्हणून. तर म्हणून मी घरातली सर्व कामे आवरून घेतली आणि मी ते ना मिसळ बनवून घेत होते. तर मिसळीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. त्यामुळे मी रेसिपी शेअर नाही करत. इथं सर्व काही तयारी करून घेतली. ती मसाला वगैरे सर्व भाजून आणि मिक्सरला वाटून घेतला होता. आपली मटकी पण शिजवून घेतली होती. हळद आणि मीठ टाकून कुकरला 1 शिट्टी देऊन घेतली होती. तर इथं माझं आता मिसळ बनवायचं काम चालू होतं. इथं बघा, छान आपली अशी मिसळ तयार झाली होती. मटकी जी होती ना, ती निम्मी मी त्याच्यात टाकली होती आणि निम्मी ना काढून बाजूला ठेवली होती. कारण आपल्याला ना ज्यावेळेस आपण डिश तयार करतो ना, ते या सुक्या मटकीची गरज आपल्याला पडते. त्याच्यामुळे ना मी निम्मी बाजूला काढून ठेवली होती. तर बघा, आपली मिसळ तयार झाली पूर्ण आणि छान उकळते आणि तरी पण खूप छान आली तिला. तर मिसळ आपल्याला गॅस कमी करून 10 ते 15 मिनटं चांगली उकळून द्यायची. उकळल्यानंतर त्याला चांगली अशी टेस्ट येते. तर चला, 10-15 मिनटं अशी उकळून देऊ आपण. त्यांना यायला उशीर झाला. कंप्लीट 12 वाजले होते. आणि माझी बहीण आणि तिचा मुलगा आणि तिची मिस्टर इथे घेऊन आले होते. तर आल्या उन्हातून आले, जरा थोडे वेळ बसले, पण लिंबू सरबत घेतलं. तर थोडं मग तिनं पापड आणले होते, ते ओढलेच होते. तिथे आणले ना, एक भांड्यामध्ये काढून मोकळे करून ठेवले. आणि मग 12 वाजले होते. खूप पण लागली होती सर्वांना. तर पापड एका भांड्यात मोकळे करून सर्व काही जेवण करायला अशाच उलटे पालटे करून तिला वाकडे तिकडे झाले मोठा डबी भरायचे. माल एकाच डब्यासाठी पापड मी एका डब्यात अशाच चवडी करून बघू कसं काढू तुम्हाला पाऊस. हे सर्व पापड 3 किलोचे पापड छान आलेले. मी कालच बनवलेले. अजून न्यायला इकडून द्यावं लागेल आपल्याला. बाहेर उन्हामध्ये 1 तास तरी ठेवावं लागेल. आल्या मी 4-5 पापड उन्हात ठेवलेले. कारण त्यात तळायचे लगेच आपल्याला मिसळबरोबर. दरवर्षी मला 30 पापड बनवून देते, कारण मला वेळ नाही राहत. तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला, आता वेळ पण खूप झाली. आता 4-5 पापड उन्हात टाकलेले ते आहे ते कळते. जेवण करायला पण खूप उशीर झाला. तर आता 12 वाजले. तर मिसळ त्याचं सर्व रेडी करून ठेवलं होतं. आणि त्यांना माझ्या हातची मिसळ खायची होती आज, म्हणून त्यांचा सकाळीच मला कॉल आला होता. म्हणून मी मिसळ बनवली. पण ते यायला थोडे लेट झाले. त्यांना 12 वाजले. तर आले ते पापड मी 4-5 पापड उन्हात ठेवले. आता तेल गरम करते, पापड तळते आणि लगेच त्यांना जेवण करायला देते. याला सापडत नाही. अरे बघा, छान पापड तळलेला आहे मी छान पण तळतोय. कारण हा कालच केलेला पापड नाही माझं म्हणून नाही दिलेलं. तर ती ओलेच घेऊन आली होती ना. तर आणल्या 5 मिनिटं मी त्याला उन्हात ठेवलं. थोडंसं 5 मिनिटं उन्हात ठेवल्यानंतर मी तळायला घेतलंय. तर तळल्यानंतर छान फुलतोय पापड. आणि अजून एक ऊन दिल्यानंतर तर अजून छान फुलेल पापड. चला, आता खूप उशीर झालाय. आधी 12 वाजलेले. आधी ताटं तयार करते. मी पहिले मी त्यांना जेवण करायला देते. तर चल.
आवरून घेतला. तर बहीण पण मदत करत होती. मी सकाळची घासलेली भांडे रॅकला लावित होती आणि ती भांडे घासून घेत होती. तर भांडे घासून किचन सगळं आवरल्यानंतर आम्ही दुपारी 2 तास चांगला आराम केला. तर आता 4 वाजले होते. दुपारी चांगला आराम झाला. मी 4 वाजता ऊन बघा बाहेर एवढं भयंकर ऊन आहे. तरी ना एक तास तरी आपल्याला ना पापडाला ऊन द्यायचं होतं. तर मी ना खाली एक कागद आथरला, त्याच्यावर एक सफेद बेडशीट आथरला आणि त्याच्यावर ना सर्व काही आपल्याला पापड वाळत घालायचे होते. पापड वाळत घालून कमीत कमी 1 तास आहे ना चांगलं त्याला ऊन द्यायचं होतं. ऊन दिलं का पापड चांगलं कडक होतं आणि ना वर्षभर टिकतो त्यासाठी. तर 1 तास झाला होता आपल्याला पापड वाट टाकून. आता 1 तास झाला आहे. आता आहे ना पापड चांगलं वाढ आहे ना. आता ही सर्व पापड आहे ना काढून घेणार आहे. तुम्ही तुमच्या गाडी तुम्ही तिकडे येतात ते छोट्याच्या गाडी चला 5-5:30 वाजता बहीण गेली. याच्यानंतर आज काही मी दुकानावर गेले नाही. दुकानावर आज मी सुट्टी घेतली होती. तर ते गेल्याच्यानंतर थोडेफार छोटे मोठे काही कामं असतातच किरकोळ घरातले. तर सर्व काही ते कामे करून घेतले. संध्याकाळचा स्वयंपाक झाला. सर्व काही आवरले. जेवण करायचे. आता ना पापड चटणी बनवायची मला. तर सकाळीच बघितलंच मी पापड तळले होते तुम्ही. तर आता ना पापड चटणी करायसाठी पापड भाजते. तर भाजल्यानंतर पापड आपला असा दिसतो. तर याची ना मला चटणी. तर हे बघा मी पापड भाजून घेतले. याची मला ना पापड चटणी करायची आहे आणि तुम्हाला पण भाजून दाखवायचा होता. तर सकाळीच तळून दाखवलेला आहे. तो पण छान लागतो कुरकुरीत आणि आता भाजल्यानंतर हा पण छान लागतो. त्याची ना पापड चटणी करायची. तर स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे. तर आता फक्त पापड चटणी करून आता जेवण करायची. तर आता आहे ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.